नमस्कार. जय श्रीराम. बृहन महाराष्ट्र मंडळ तत्वज्ञान या उपक्रमात आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. बघता बघता आपलं 100वे सत्र आलं. 12 जानेवारी 2023 मध्ये या उपक्रमाचा शुभारंभ झाला होता. उपक्रमाचा शुभारंभ महाभाग्यवान स्वामी विवेकानंद या मालिकेने झाला होता आणि त्या मालिकेचे वक्तेही सद्गुरू परमपूज्य मंगेशदादा आपल्याला लाभले होते. सध्या सुरू असलेली जी आपली प्रवचनमाला आहे, या प्रवचनमालेचेही सद्गुरू जे आपल्याला लाभलेले आहेत, सद्गुरू वक्ते परमपूज्य मंगेशदादा आहेत, ते आपल्यात उपस्थित आहेत. मी त्यांना इथूनच नमस्कार करते. आणि आज आपलं 100वे सत्र आहे. मला असं कळवण्यात आलं होतं की आपले बीएमएमचे सध्याचे अध्यक्ष श्री प्रसाद पानवलकरही आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आणि आमची पूर्ण बीएमएम तत्वज्ञानची जी टीम आहे, ती संपूर्ण टीम इथे आज उपलब्ध आहे. मृणाल, सगळे तुम्ही ओळखता तिला. राजन, त्यालाही ओळखता. अनफॉर्च्युनेटली आज स्नेहल केळकर या आजारी असल्यामुळे आपल्याला जॉईन करू शकलेल्या नाहीत. आणि अजून आपली एक मेंबर आहे, ती आहे सौ रुपाली बडवे. तर ती आज आहे की नाही मी बघते आहे, पण ती सुद्धा जॉईन करेलच थोड्या वेळात. तशी पूर्ण टीम आज आहे इथे उपलब्ध. आपण पण सगळेजण आपल्या आज व्हिडिओ थोड्या वेळ सुरू केला तर छान वाटेल. आपण एक असा सगळ्यांचं बघूया. एक सगळ्या खिडक्या मी गोळा करायचा प्रयत्न करते, व्ह्यू चेंज करून. त्यामुळे सगळ्यांना आपण एकमेकांना भेटू. आणि प्रसाद आलेले आहेत आपल्यामध्ये. प्रसाद, तुला काही बोलायचं आहे? फार मोठा माइलस्टोन आहे आमच्या तत्वज्ञान उपक्रमासाठी. ओके. ऐकू येत आहे? हो. जय श्रीराम. आणि जय खूपच श्रीराम. आनंदाचा दिवस आहे आजचा हा. मला फार आनंद होतोय की आपण शतक गाठलेलं आहे. आणि हे सगळं केवळ आणि केवळ तुम्हा सर्व व्हॉलेंटियर्समुळे आणि ऑफकोर्स मंगेश दादांमुळे शक्य झालेलं आहे. तर वृषालीने आता सांगितलं, पण मला अ, वैयक्तिकरित्या स्नेहल केळकर, रुपाली बडवे, मृणाल बुजवणे, राजन दादा मोडक आणि वृषालीताई तुमचे आभार मानायचे. कारण तुम्ही 2 वर्ष सातत्याने दर आठवडा, हे काही सोपं काम नाही. स्वयंसेवा व्हॉलेंटिअरिंग हे फार अवघड असतं आणि त्याच्याशिवाय हे यश मिळणं शक्य नाही. ऑफकोर्स मंगेश दादा, तुम्ही खूपच छान तुमचं हे असतात, सदर असतात. मी स्वतः काही अटेंड केलेले आहेत. खूपच छान. आणि असंच आमच्यावर कृपादृष्टी ठेवा सर्व लोकांवर. आणि अशीच उत्तम उत्तम सदरं घेऊन या, आम्हाला सगळ्यांना आवडेल. आणि परत एकदा मी तुम्हा सगळ्यांचं या शतकी अ, हे करतो, अभिनंदन करतो शतकपूर्तीचं आणि शुभेच्छा देतो. जय श्रीराम. खूप खूप धन्यवाद प्रसाद. ऑफकोर्स बृहन महाराष्ट्र मंडळ ईसीचं जे आम्हाला सहकार्य आहे, तुमचं जे मार्गदर्शन आहे, तुम्ही आमच्यावर दाखवलेला विश्वास आहे, त्या सगळ्यामुळेच आम्ही हे सगळं करू शकतो आहोत. त्यामुळे प्रसाद, तुझे आणि पूर्ण बीएमएम ईसी टीमचे खूप खूप आभार आम्हा सर्वांसाठी. धन्यवाद धन्यवाद. केव्हा. आता मला आपल्या सगळ्यांच्या मध्ये आणि मंगेश दादांच्या प्रवचनामध्ये जास्त वेळ थांबायची इच्छा नाही. ऑफकोर्स हे तुम्हाला कोणालाही आवडणार नाही. त्यामुळे आता मात्र मी आपल्या सगळ्या सत्राची सूत्र मंगेश दादांच्या हाती सोपवते. जय श्रीराम मंगेश दादा. जय श्रीराम. जय श्रीराम प्रसाद. जय श्रीराम सर्वांना. करायची सुरुवात सत्राला. हो. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां
सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम जय राम जय। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। भगवत कृपेचा प्रसाद म्हणून आपल्या या चिंतनाची 100री आपण गाठू शकलो। चिंतनाचा मुख्य उद्देश जरी तो नसला म्हणजे काय, आपण सुरुवात केली या मालिकेला किंवा या उपक्रमाला म्हणूया तत्वज्ञानाच्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या व्यासपीठावरती, तेव्हा 100री गाठणे या उद्देशाने केली नव्हती। तो मुख्य उद्देश नाही, तो अवांतर उद्देश। पण असं जरी असलं तरी तो एक महत्त्वाचा टप्पा मात्र निश्चितच आहे। आणि हा टप्पा गाठण्यामध्ये परमेश्वरी कृपेबरोबरच आपल्या सर्वांचा म्हणजे श्रोतृवृंद ज्याला म्हणतो आपण, सर्वांचा प्रतिसाद सर्वात महत्त्वाचं। त्याच्यानंतर बृहन महाराष्ट्र मंडळाचे विशेषतः तत्वज्ञान गटाचे सर्व पदाधिकारी, आज आपल्या भाग्याने प्रत्यक्षात अध्यक्ष उपस्थित आहेत श्री प्रसाद पनवळकर, आणि त्यांना नमस्कार। आणि
मगाशी प्रसादनी म्हटल्याप्रमाणे हे सर्व पदाधिकारी की जे आपापली नोकरी, आपापला व्यवसाय सांभाळून दर आठवड्याला व्यवस्थित अगदी संध्याकाळी कॅलिफोर्नियाचे 6 म्हणजे 6, 1 मिनिट इकडे तिकडे होत नाही. आपल्या घड्याळ लावून घ्यावं तुम्ही. आत्तापर्यंत लक्षात आलं असेल तुमच्या आपल्या सत्राप्रमाणे इतकं व्यवस्थित नियमबद्ध पद्धतीने आपल्या सगळ्या नोकऱ्या सांभाळून त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचं नियोजन करून आज कोण सत्र सुरू करणार आहे, आज भजन सेवा कोण देणार आहे, त्याचं रेकॉर्डिंग, त्याच्यानंतर त्याच्याबद्दल लिहून काढणं, ते जे मुद्रण आहे ते आपल्याला सगळ्यांना पुन्हा यूट्यूबवर उपलब्ध करून देणं, अनेक कामं त्याच्यामध्ये असतात. आणि पुन्हा पुन्हा मी सांगतोय, आपल्यासारखेच नोकरी व्यवसाय सांभाळून हे सगळं करणारे स्वयंसेवक, ज्याला शुद्ध मराठीत व्हॉलेंटियर असं म्हणतात, यांचं फार मोठं योगदान अर्थातच याच्यामध्ये आहे. वेळोवेळी आपल्या गोड भजन गायनानी श्रोत्यांचे कान आणि मन तृप्त करणारे सर्व गायक, त्यांचं सुद्धा योगदान या मालिकेमध्ये आहे. त्यामुळे आजचं 100वे सत्र फिलॉसॉफी, तत्त्वज्ञान, हा जो गट आहे, हा जो एक उपक्रम आहे बृहन महाराष्ट्र मंडळाने सुरू केलेला, त्याबद्दल पुन्हा आपल्या सर्वांचे पुनश्च एक वार अभिनंदन करतो आणि आपल्या आजच्या चिंतनाकडे वळतो. काही दिवसांच्या खंडानंतर आपण आज चिंतनासाठी एकत्र आलो आहोत. काही आठवड्यांचा थोडा खंड पडला, पण आपल्या स्मरणात असेलच की पंचकोश या विषयाचा आपला अभ्यास सुरू आहे. 5 कोश. अगदी सुरुवात आपल्या देहापासून केली, अत्यंत स्थूल, तर अन्नमय कोश, त्याच्यानंतर प्राणमय कोश, त्याच्यानंतर मनोमय कोश. हे 3 कोश आपण बघितले, त्यांचा अभ्यास आपला पूर्ण झाला. मागच्या वेळेला आपण मनोमय कोशाचा आपण विचार पूर्ण केला होता. एक माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे एक धावती उजळणी विषय प्रवेशासाठी मदत होते आपल्याला, कारण बराच खंड पडलाय मी जसं म्हणालो. काय होतं मनोमय कोश म्हणजे आपण काय शिकलो होतो, तर 5 ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, पुन्हा मराठी शब्द त्याला 5 सेन्सेस, शुद्ध मराठी. ते जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि संकल्प विकल्पात्मक आपली जी अंतःकरण वृत्ती, फार मोठा शब्द आहे, त्याला साध्या भाषेत मन असं म्हणतो आपण, कारण मनाचं काम काय आहे, संकल्प करणं. 100वे सत्र आहे, काहीतरी केलं पाहिजे असा संकल्प येतो मनामध्ये, येतो की नाही? मग त्याला अनेक विकल्प निर्माण होतात. बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षाला बोलवायचं का अमेरिकेच्या अध्यक्षाला बोलवायचं, गमतीचा विषय. पण असे अनेक विकल्प निर्माण होतात. मग कोण उपलब्ध आहे, कोण नाही आहे, मग याच्याऐवजी तो येऊ शकेल का, हे याला सगळ्याला विकल्प म्हणतात. आणि मग एक निश्चय होतो. तो निश्चय कोण करतं त्याचाच आपण आज विचार करणार आहे. पण संकल्प विकल्प आपलं अंतःकरण कसं करतं याचं एक छोटंसं उदाहरण. अखंड सुरू असतो हे, आपल्या 24 तास आपल्या अंतःकरणात हे सुरू असतं. आपल्याला त्याची जाणीव होते की नाही हा भाग वेगळा. आणि त्याला मनोमय कोश असं म्हणतात. साध्या भाषेत आपण अगदी त्याला मन म्हणतो, हरकत नाही. मनोमय कोश अगदी शास्त्रीय शब्द झाला, पण आपण मन त्याला नक्कीच म्हणू शकतो. पण त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, मनामध्ये काय आहे किंवा मनोमय कोशामध्ये 5 ज्ञानेंद्रियांचाही समावेश आहे. आणि मी नेहमी सांगतो की ज्ञानेंद्रिय म्हणजे नाक, कान, डोळे नव्हे, नेत्र नव्हे, चक्षु. उदाहरणार्थ नेत्र संस्कृत शब्द, चक्षु पण संस्कृत शब्द, पण नेत्र म्हणजे डोळे. डोळे म्हणजे इंद्रिय नव्हे. आपण जेव्हा ज्ञानेंद्रिय म्हणतो, जी केलाय आपण विचार, तन्मात्रांपासून तयार होतात. पंचीकरण होण्याच्या आधीची जी पंचमहाभूतं अत्यंत सूक्ष्म, म्हणून तर आज एवढ्या अतिप्रगत विज्ञानाला अजून मन सापडलेलं नाही.
अत्यंत सूक्ष्म. तत् तन्मात्र तत्मात्र केवळ तेच ज्ञानेंद्रिय. इतकी ती सूक्ष्म आहे. डोळा तर दिसतो आपल्या डोळ्यांनी, आपल्याला आपण आरशात चेहरा बघितला की आपला डोळा पाहू शकतो आपण, प्रतिबिंब त्याचं, किंवा इतरांचे डोळे पाहू शकतो. त्याला इंद्रिय म्हणत नाहीत. जाता जाता पुन्हा एकदा स्मरण. ज्ञानेंद्रिय म्हणजे अत्यंत सूक्ष्म, त्या गोलकात असलेली. म्हणून चक्षु नेत्र नव्हे, घ्राण नासिका नव्हे उदाहरणार्थ, कर्ण नव्हे श्रोत्र, एवढे उदाहरणं पुष्कळ झाली. मुद्दा हे ज्ञानेंद्रिय, सूक्ष्म ज्ञानेंद्रिय आणि संकल्प विकल्प करणार अंतःकरण म्हणजे मन, असं आपण शिकलो. आणि संसार बंधनाला कारण असलेली जी अविद्या, ज्याचं आपण वारंवार परमार्थामध्ये ऐकत असतो, ती अविद्या म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून आपलं मनच आहे. अर्थात अशुद्ध मन. कारण जागृतावस्थेमधला हा जो प्रपंच आहे, ही आपल्या मनाचीच निर्मिती आहे. आणि ह्याच्यासाठी शास्त्राची आवश्यकता नाही, कारण हा अनुभव आपण रोजच घेतो. गाढ झोप सगळ्यांना लागते की नाही? हो. गाढ झोपेत प्रपंच असतो का? नाही. का नसतो? कारण तिथे मन लय पावलेलं असतं. सकाळी जाग आली पहिल्या क्षणी, आणि जाग येणं या शब्दाचा अर्थच मन जाग होणं असा आहे. मन जागं झालं, प्रपंचाला सुरुवात. मनाची निर्मिती आहे. आणि विवेक आणि वैराग्य या दोन गुणांच्या तीव्रतेने मनाची जेव्हा आपण शुद्धी करतो. काय म्हणालो? मी नाही म्हणालो, आचार्य म्हणतायत, श्रीमद आद्यशंकराचार्य आपल्याशी बोलतायत. कशाची तीव्रता हवी? विवेक आणि वैराग्य. त्यांनी मनाची शुद्धी होते. आणि मग तेच मन आपल्याला कुठे घेऊन जातं? मोक्षाप्रत घेऊन जातं. मन एव मनुष्याणाम कारण बंध मोक्षयो. पाठ असतं आपल्याला, पण त्याच्या मागची प्रक्रिया आहे की तेच मन बंधनालाही कारण होतं आणि तेच मन मोक्षालाही कारण होतं. हो, त्याचं अशुद्ध असेल तर बंधन, शुद्ध झालं तर ते आपल्याला मोक्षाकडे घेऊन जातं. मग ते शुद्धी कशाने करायची? तीव्र विवेक आणि तीव्र वैराग्य. आणि मन हे वायू तत्वाचं आहे. वायू नावाच्या महाभूतापासून ते तयार झालेलं आहे. 5 महाभूत आपल्याला माहिती आहे, त्यातलं वायू नावाचं जे आहे त्याच्यापासून मन तयार झालं. आणि वायू महाभूत असल्यामुळे ते स्वतः जड अचेतन आहे. मग त्याच्यापासून तयार झालेलं द फायनल प्रॉडक्ट काय? मन. हे कसं असणार आहे? जड अचेतन. सांगण्याची आवश्यकता नाही. आणि ते प्रकाश्य आहे. आता प्रकाश शास्त्रीय शब्द झाला, त्याचा आपण मागच्या वेळेला पुष्कळ विचार केला आहे. आपण उजळणीच करतोय पटकन थोडीशी विषय प्रवेशासाठी. प्रकाश्य आहे. साध्या भाषेत बोलूया, माझं मन मला कळतं, त्याला म्हणायचं प्रकाश्य. त्याचं प्रकाशन होतं, शास्त्राची भाषा झाली. पण माझं मन आज बेचैन आहे, कोणाला कळतं? कळतं की नाही आपल्याला? किंवा त्याचं मन आज थाऱ्यावर नाही असं दुसऱ्याचं मन आपल्याला कळतं की नाही? अनुमानाने का होईना. दिसत त्याचंही नाही, दिसत आपलंही नाही, पण मन कळतं, प्रकाश्य आहे. त्यामुळे ते मी नाही. जे जे प्रकाश्य असतं ते अनात्म असतं. सिद्धांत आहेत वेदांताचे. ते जड असतं. आणि मी स्वतः कसा आहे? मी चेतन आहे. आपण सर्वजण चेतन आहोत. त्यामुळे ते मी नाही असा सर्व विचार आपण शास्त्र आणि संत यांच्या आधारे मागच्या वेळेला शिकलो होतो. मला वाटतं एवढी उजळणी पुरेशी झाली. थोडंसं शुद्ध मराठीत रिवाईव्ह झालं असेल आपलं नॉलेज. काय म्हणजे आता विनोदाचा कंटाळा आला असेल तुम्हाला, पण तुम्हाला कंटाळा आला तरी मी त्याची फिकीर करणार नाही. कारण आपल्या भाषेची इतकी अशुद्धी आपण करून ठेवलेली आहे की साफसफाईचं काम करावंच लागणार आहे. साधे साधे शब्द असतात, माहिती पण असतात आपल्याला, पण आपण वापरत नाही. कारण डोक्याला ताण द्यायचा कोणी? सवय झाली आहे इंग्लिश शब्दांची. इंग्लिश बोलताना वापरा, काही अडचण नाही. प्रयत्न करूया. शुद्ध मराठी म्हणून मी विनोद करत असतो, पण त्याच्यामागे फार मोठा उद्देश आहे. तर आजच्या विषयाकडे वळूया.
उजळणी झाल्यानंतर आपल्या आजच्या चिंतनाकडे वळताना आपल्यासमोर पुढचा कोश आहे अर्थातच. आणि पुढचा याचा अर्थ स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाताना पुढचा. त्याचा कसा इकडून तिकडे म्हटलं तरी चालतं, तिकडून इकडे म्हटलं तरी चालतं, काही विशेष नाही. आपण स्थूलापासून सुरुवात केली आणि समजायला सोपं असतं म्हणून. सगळ्यात स्थूल आपण अन्नमय कोश बघितला, त्याच्यानंतर प्राणमय, त्याच्यानंतर मनोमय, आणि आज आपला पुढचा कोश म्हणजे विज्ञानमय कोश. जसं मनोमय कोश म्हणजे मन साध्या भाषेमध्ये, तसं विज्ञानमय कोश म्हणजे बुद्धी साध्या भाषेत. हे सगळे शब्द आपल्याला कळतात. बुद्धी कळते आपल्याला, मन कळतं. पण अगदी काटेकोर शास्त्रीय पद्धतीने बोलायचं झालं तर त्याला विज्ञानमय कोश म्हणतात. कारण पुन्हा एकदा मनाप्रमाणेच 5 ज्ञानेंद्रिय आणि निश्चयात्मक अंतःकरण वृत्ती, ज्याला बुद्धी असं म्हणतात, हे 2 मिळून विज्ञानमय कोश तयार होतो. आता त्याला कोश का म्हणतात वगैरे सगळे विचार करून झालेले आहेत आपले, ते पुन्हा नको करायला. पण विज्ञान या शब्दामध्ये, विज्ञानमय कोश मध्ये ही 5 ज्ञानेंद्रिय ज्यांच्याबद्दल मी मगाशी बोललो. आणि मगाशी मी काय म्हटलं होतं, संकल्प विकल्पात्मक अंतःकरण वृत्ती मनोमय कोशाच्या बाबतीत. आता आपण काय म्हणतोय विज्ञानमय कोशाच्या बाबतीत, निश्चयात्मक अंतःकरण वृत्ती. आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे शांतपणे हळूहळू नीट समजवून घेत आपल्याला पुढे जायचं. म्हणून मी वारंवार आता मनोमय कोशाचा संदर्भ आणणार आहे. कारण नक्की कळलं पाहिजे आपल्याला मन आणि बुद्धीत फरक काय आहे. आणि तसे हे खूप जवळचेच बंधू एकमेकांचे म्हणूया, किंवा बहीण भावंड म्हणा, जे काय म्हणायचं, कारण ती बुद्धी म्हणतो आपण, तिकडे ते मन म्हणतो, सोडून देऊ. पण आतबाहेर असतात एकमेकांचे सगळे विचार आपण करणार आहोत. पण मनोमय कोशाचा संदर्भ आणण्याचा उद्देश हा की आपल्याला निश्चित फरक कळला पाहिजे. त्यामुळे पुन्हा एकदा मनोमय कोशात 5 ज्ञानेंद्रिय आणि संकल्प विकल्पात्मक अंतःकरण वृत्ती, तर विज्ञानमय कोशात 5 ज्ञानेंद्रिय आणि निश्चयात्मक अंतःकरण वृत्ती म्हणजे बुद्धी मिळून विज्ञानमय कोश तयार होतो. आता निश्चयात्मक अंतःकरण वृत्ती का म्हटलं असेल हे खरं सांगण्याची आवश्यकता नाही, कारण आपण म्हणतोच त्याला बुद्धी आहे. मगाशीचं उदाहरण मी दिलं होतं, संकल्प केल्यावर विकल्प कसे होतात आणि मग निर्णय झाला. काय, श्री प्रसाद पनवलकर यांना फोन करायचा, ते उपलब्ध आहेत, ते येणार आहेत, हा निश्चय बुद्धीने केल्यावर सगळं कसं शांत. तोपर्यंत अनंत विकल्प होते, हे करू का, ते करू, आत्ता करू का, नंतर करू, इत्यादी इत्यादी. निश्चयात्मक हा निश्चय कोणी केला, बुद्धीने केला. आता या व्याख्येतून आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल, म्हणून मी ती व्याख्या तुम्ही विसरले असाल तर मी पुन्हा सांगितली मनोमय कोशाची आणि विज्ञानमय कोशाची पण, की दोन्हीमध्ये ज्ञानेंद्रियांचा समावेश आहे. हे लक्षात आलं असेलच आपल्या. दोन्हीमध्ये मी ज्ञानेंद्रिय म्हणालो. ज्ञानेंद्रियांचा समावेश मनोमय कोशातही आहे आणि विज्ञानमय कोशातही आहे. शास्त्राने असं का केलं असावं, कारण ज्ञानेंद्रियांच्या ठिकाणी संशयात्मक आणि निश्चयात्मक अशा दोन्ही प्रकारच्या वृत्ती दिसत असल्यामुळे त्यांचा दोन्ही कोशामध्ये त्यांनी समावेश केला. संशयात्मक असेल तर मन, निश्चयात्मक असेल तर बुद्धी. त्याचा अजून जास्त विचार आपण करणारच आहोत, पण थोडक्यामध्ये मग कोणाच्या मनात प्रश्न आला असेल तर लगेच उत्तर देऊन टाकलं की चूक नाही झालेली, ती व्याख्याच आहे. ज्ञानेंद्रियांचा दोन्हीकडे समावेश आहे, संशयात्मक आणि निश्चयात्मक. आता मन आणि बुद्धी ही दोन्ही भूतांच्या सत्वगुणांची कार्य आहेत. मग अशी आपण बोललो, मन वायुतत्वाचं आहे, बुद्धी तेजतत्वाची आहे. पण अशी जी 5 महाभूत आहेत, जर आपल्या डोळ्यासमोर आपण आणली, समजा कल्पना करा काहीतरी चित्र, तर त्या प्रत्येक महाभूताचा एक सत्वगुण असतो, एक रजोगुण असतो. गुणांची नावं आपल्याला निश्चित माहिती आहेत.
त्या सत्वगुणापासून ज्ञानेंद्रिय तयार होतं, त्या रजोगुणापासून कर्मेंद्रिय तयार होतं. पण ह्या पाची महाभूतांचा सत्वगुण एकत्र जेव्हा केला जातो तेव्हा त्याच्यापासून अंतःकरण तयार होतं. सध्या एवढं पुरेसं आहे आपल्याला सूक्ष्मसृष्टीचा विकास कसा होतो. आणि अंतःकरणामध्ये सर्व घटक येतात, हे मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मुद्दा काय की मन म्हणा किंवा बुद्धी म्हणा किंवा मनोमय कोश म्हणा किंवा विज्ञानमय कोश म्हणा, ही दोन्हीही भूतांच्या सत्वगुणांची कार्य आहेत. शास्त्रीय विवेचन त्याचाच मी अर्थ साध्या भाषेत समजून सांगितलं. सत्वगुणाचं कार्य आहे म्हणजे काय, सत्वगुणापासून ती तयार झाली दोन्ही. पण त्यांच्या स्वरूपात विलक्षणता असल्यामुळे आणि त्यांची कार्य वेगळी असल्यामुळे त्यांचे दोन कोश झाले. नाही तर एकच कोश म्हणता आला असतं खरं. दोन वेगळे कोश का केले बाबा, एक मनोमय, एकाला मनोमय म्हटलं, एकाला विज्ञानमय म्हटलं. याचं कारण आहे, हे जरी त्यांच्यात समानता असली, दोन्ही सत्वगुणाचं जरी कार्य असलं तरी त्यांच्या कार्यामध्ये विलक्षणता आहे, म्हणून त्यांचे दोन कोश झाले. आता बुद्धी हे जे तत्व आहे हे सत्वगुणाचं आणि तेज तत्वाचं. आता थोडं लक्षपूर्वक ऐका, कारण आपण या आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेच्या व्हॉट नावाच्या टप्प्यामध्ये आहोत. याची जाणीव सगळ्यांना आहेच. आपण 3 टप्प्यामध्ये मांडणी करतो आहोत. व्हाय हा टप्पा आपला बघून झाला, म्हणजे सर्व कशासाठी करायचं. आता आपण व्हॉट म्हणजे त्याचं नेमकं स्वरूप काय हे समजून घेतोय. आणि तिसरा टप्पा आपला शेवटचा असणार आहे, हाऊ, हे सगळं कसं करायचं. तर आता मी लक्षपूर्वक ऐकायच्यासाठी म्हणालो की आत्ता जी मांडणी आता आपण करणार आहोत, ज्याला व्हॉट म्हणतो आहोत, त्याचा सगळा उपयोग आपल्याला हाऊमध्ये करावा लागणार आहे. आणि त्यामुळे स्मरणात असणं, हे पक्क लक्षात असणं, हे निश्चित समजलेलं असणं महत्त्वाचं आहे. तेव्हा आपण पुन्हा एकदा सांगूच, पण तरीसुद्धा, कारण आपण आता जे बोलणार आहे ती अत्यंत मूलभूत संकल्पना परमार्थामधली आहे. आणि ती जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत परमार्थामध्ये एक पाऊल प्रगती होत नाही, असं माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका म्हणतात. का ते लवकरच कळेल आपल्याला. पुन्हा एकदा, बुद्धी हे तत्व सत्वगुणाचं आहे आणि तेज तत्वाचं असल्यामुळे ते मूळचं अत्यंत स्वच्छ आहे. आपल्या प्रत्येकाचं आपल्या प्रत्येकाची बुद्धी मुळात अत्यंत स्वच्छ आहे. फक्त आत्ताचा आपला विषय नाही तो, पण जाता जाता उल्लेख करून जातो, त्याच्यावर 3 गुणांचे रंग चढतात. कारण प्रश्न असा निर्माण होतो, तर्कशुद्ध प्रश्न, की जर सर्वांची बुद्धी स्वच्छ आहे तर आपण सर्वजण फार पुण्यवान, सात्विक आणि मुळात सारखे असायला पाहिजे. पण व्यक्ती तितक्या प्रकृती, अशी मराठीत म्हण आहे, आपल्याला माहिती आहे. इतकी विविधता सर्वांमध्ये काय, इतके आपले सर्वांचे स्वभाव वैचित्र्य म्हणजे विविधता का आहे, आपल्या आवडीनिवडी इतक्या वेगळ्या का आहेत, आपली कार्य इतकी भिन्न का आहेत, आपले स्वभाव एवढे वेगळे का आहेत. ह्या सर्वाचं कारण ते 3 गुण आहेत. त्यांचा रंग त्या बुद्धीवरती चढतो. तो आत्ता विषय नाही, मी जसं म्हणालो, पण उल्लेख करून टाकला. आपण बुद्धीकडे परत येऊया, आपला जो मुख्य विषय आहे. तर बुद्धी अत्यंत स्वच्छ आहे, सत्वगुणाची आहे, तेजतत्वाची आहे. 5 महाभूतातलं जे अग्नी नावाचं महाभूत, त्याच्यापासून ती झालेली आहे. त्याला तेजतत्व म्हणतात. त्यामुळे ती मूळची काय आहे, अत्यंत स्वच्छ आहे. जशी काच, व्यवहारातलं उदाहरण द्यायचं झालं तर काच स्वच्छ असते. आणि होतं काय की त्यामुळे त्यात ज्ञानरूप आत्मप्रकाश फाकतो किंवा व्यापून राहतो. म्हणून काचेचं उदाहरण, काचेच्या जवळ समजा आपण टॉर्च नेला, समजा काच म्हणजे मी आरसा नाही म्हणत आहे, काचेचा गोळा, पेपरवेट शुद्ध मराठी, त्याच्या जवळ जर टॉर्च नेला तर तो प्रकाश फाकतो की नाही, त्याच्यामध्ये फाकतो. आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. दगडात फाकतो का, नाही, कारण दगड स्वच्छ नाही. आता कळेल का स्वच्छ आहे म्हणजे काय. आणि स्वच्छ आहे याचा दुसऱ्या भाषेत अर्थ प्रकाश घेण्याचं सामर्थ्य आहे.
तर हे जसं त्या काचेचा गोळा आणि तो टॉर्च म्हणा किंवा दिवा कुठलाही, तसं काचेच्या गोळ्याच्या ऐवजी बुद्धी, आणि त्याच्यात हा ज्ञानरूप आत्मप्रकाश जो फाकतो किंवा व्यापून राहतो, त्यालाच चिदाभास असं म्हणतात. कारण चिदाभास शब्दात काय आहे? दोन शब्द आहेत, चित, आभास. चित म्हणजे कशातलं? सत, चित, आनंद. हे जे ब्रह्मतत्वाचं वर्णन आहे त्यातलं चितबद्दल आपण बोलतो आहे. आणि त्या चितचा हा फाकलेला प्रकाश म्हणजे आभास, म्हणून त्याला म्हणायचं चिदाभास. आणि हा आत्मप्रकाश आणि हा फाकलेला प्रकाश आणि ती बुद्धी ज्याच्यात हा प्रकाश फाकतो, या तिघांना मिळून म्हणायचं जीव. म्हणून मी म्हणालो लक्षपूर्वक ऐका, कारण जीव जाईस्तोर जीव म्हणजे काय हे समजत नाही, असं एक विनोदी वाक्य माझ्या सद्गुरूंचं. आणि जीव ही संकल्पना जर समजली नाही तर परमार्थात प्रगती होऊ शकत नाही. कारण मी नामस्मरण कशासाठी करतो, मी ध्यान कशासाठी करतो, समाधीचा अभ्यास कशासाठी करतो, या सगळ्याची प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी या व्याख्येपाशीच यावं लागतं. आणि गंमत अशी आहे की तुम्ही कुठल्याही संप्रदायाचे असा, तुम्ही कुठल्याही साधना मार्गाने प्रगती करत असाल, पण अंतिमता हीच व्याख्या स्वीकारावी लागते, हीच कामात येते. कारण एक सर्व मार्ग जर एका ठिकाणी येऊन मिळत असतील तर एक बिंदू असला पाहिजे ना जिथे सर्व मार्ग येऊन मिळतात, तो हाच बिंदू आहे. परतोनी पाठीमोरे ठाके, आपण या आपण पे देखे, देखत खेव ओळखे म्हणे हे तत्व मी. ती ओवी समजून सांगायला आत्ता वेळ नाही, पण उल्लेख करून जातो की ही ती जागा आहे. म्हणून ही व्याख्या अत्यंत मूलभूत आहे, जीव म्हणजे काय. कारण सर्व संप्रदायांचा, सर्व साधना पद्धतींचा उद्देश एकच आहे, काय? जीवब्रह्मैक्य. आचार्य बोलतात आपल्याशी, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथकोटिभी, ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. कोट्यवधी ग्रंथ घ्या तुम्ही, आणि कोट्यवधी ग्रंथ याचा अर्थ कोणतेही संप्रदाय, अद्वैत संप्रदायांबद्दल बोलतोय मी अर्थातच, आणि कोट्यवधी साधना पद्धती जगात असतील, पण शेवटी काय आहे? जीवो ब्रह्मैव नापरहा. इथपर्यंत जायचं आहे आपल्याला सगळ्यांना. मी जीव नाही, मी ब्रह्म आहे. सहा अहम सोहम किंवा अहम ब्रह्मास्मी इत्यादी. आणि त्याच्यासाठी हा चिदाभास, हा जीव ही संकल्पना अत्यंत महत्वाची. त्याला चिदाभास म्हणतात. बुद्धीत फाकलेला आत्मप्रकाश. आणि या तीन गोष्टींना मिळून याच्या संघाताला शुद्ध मराठी युनिट, कंपोजिट, याला जीव असं म्हणतात. आणि ही जी चैतन्याभासयुक्त असलेली बुद्धी, जी जो आपला मूळ विषय सुरू आहे, ही बुद्धी निद्रावस्थेमध्ये लीन होऊन जागृत अवस्थेमध्ये पायाच्या नखापासून तर मस्तकापर्यंत, त्याला गमतीने बोलायचं झालं तर नसलेल्या शेंडीच्या टोकापर्यंत, कारण नख शिखांत असा शब्द आहे. पायाचं नख एक टोक आणि दुसरं टोक नसलेली शेंडी, त्याचं टोक. सांगण्याचा उद्देश काय आहे की आपल्या पायाच्या नखाला जर धक्का लागला किंवा आपल्या डोक्याचा केस जर कोणी ओढला, तर या दोन्ही ठिकाणी वेदना होतात की नाही? बाकी मधलं देह सोडूनच देतोय आपण, दोन टोकं धरतोय, होतात. याचा अर्थ संपूर्ण शरीरामध्ये जाणीव व्यापून आहे. आपल्या साध्या भाषेत जाणीव. नखाला धक्का लागला, जाणीव आहे. केस धक्का लागला, जाणीव आहे. बाकी मधला देह तर आहेच. ही जी जाणीव सर्व शरीरभर व्यापून आहे. का? म्हणून कारण बुद्धी नावाचं तत्व शरीरभर व्यापून आहे. बुद्धी म्हणजे आपल्याला जी एक मेंदूमध्ये एक सवय लागली आहे, बुद्धी म्हणजे मेंदू नव्हे, संपूर्ण शरीरभर जाणीव व्यापून आहे. आणि बुद्धी शरीरभर आहे, आत्मतत्व तर नाही अशी जागाच नाही, त्यामुळे तेही शरीरभर व्यापून आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, माऊली म्हणते, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. आणि म्हणून जाणीव आपल्या संपूर्ण शरीरभर व्यापून आहे. आजचं मला वाटतं आधुनिक विज्ञान तेच सांगत आहे, काय? देर इज इंटेलिजन्स इन एव्हरी सिंगल सेल इन अवर बॉडी.
भाषा बदलते आहे, पण आधुनिक विज्ञान जसं जसं सूक्ष्मात जात आहे तसं तसं ते पारमार्थिक सिद्धांताच्या अधिकाधिक जवळ येत चाललेलं आहे. याची अनेक उदाहरणं देता येतात. त्यातलं हे एक उदाहरण. त्यामुळे बुद्धी शरीरभर व्यापून असते. ज्ञानेश्वर माऊलींनी बुद्धीचं वर्णन जे केलं आहे 13व्या अध्यायामध्ये, काय म्हणते माऊली? जे तेज तत्वांची आदी, जे सत्वगुणाची वृद्धी, जे आत्मया जीवाची संधी वसवीत असे सुंदर ओवी आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे तेज तत्वांची आदी म्हणजे काय? तेज तत्वाचं उत्पत्ती स्थान आहे. आपण आत्ताच शिकलो की अग्नी नावाच्या महाभूतापासून निर्मिती आहे. तेज तत्वांच्या आधी जे सत्वगुणाची वृद्धी, सत्वगुणाची वाढ आहे, तेही आपण शिकलो की सर्व महाभूतांचे सत्वगुण एकत्र करून, सत्वांश एकत्र करून अंतःकरण तयार होतं, बुद्धी तयार होते. आणि जी आत्मया जीवाची संधी म्हणजे जी बिंबभूत जो आत्मा, बिंब प्रतिबिंब कळतं आपल्याला, बरोबर? आता मघाशी जो आत्मप्रकाश बुद्धीमध्ये फाकतो असं म्हटलं, त्याला इथे फक्त त्या आत्मप्रकाशाला इथे बिंब म्हणतात आहे. तो आत्मा तटस्थ आणि प्रतिबिंबभूत जो चिदाभास किंवा जीव ह्यांच्या संधीमध्ये, संधीच आहे की नाही? हा संघात म्हणालो मगाशी आपण. कशाचा संधी आहे? पुन्हा एकदा, आत्मप्रकाश आणि या प्रतिबिंब जे पडलंय त्याचं किंवा फाकलेला प्रकाश जो आहे तो, ज्याला सगळ्याला आपण जीव म्हणालो, या दोनच्या मध्ये काय आहे? किंवा प्रतिबिंब कशामुळे शक्य झालं? त्या बुद्धीमुळे. म्हणून त्या दोनच्या संधीत असा माऊलींनी शब्द वापरला. जे आत्मया जीवाची संधी ती उपाधी रूपाने राहते. म्हणजे जणू काही जीवदशेच्या अडचणीमध्ये या शुद्ध आत्म्याला राहणं भाग पडतं. जणू काही. कारण आज आपल्याला अज्ञान आहे हे गृहीत धरून बोलणं सुरू आहे. आत्मतत्व किंवा ब्रह्मतत्वाच्या दृष्टीने काही अस्तित्वातच नाही, तो भाग वेगळा. सारखं सांगतो जसं सूर्याच्या दृष्टीने अंधार अस्तित्वात नाही, पण आपण आपल्या दृष्टीने आत्ता बघतो आहोत, बोलतो आहोत, आपल्या अनुभवातनं बोलतो आहेत. मला अंधाराचा अनुभव आहे, सूर्याला जरी नसला तरी. त्या दृष्टीने जीवदशेच्या अडचणीत शुद्ध आत्म्याला जणू काही राहणं भाग पडतं. जे आत्मया जीवाची संधी पसवीत असे जे, माऊली म्हणते. एवढं मोठं कर्तृत्व बुद्धीचं आहे त्या नित्यमुक्त शुद्ध बुद्ध आत्मतत्वाला. जणू काही या अडचणीत राहण्यास भाग पाडते. आणि यालाच आचार्यांचा सुंदर शब्द आहे, श्रीमद आद्यशंकराचार्यांचा, अनुव्रज चित प्रतिबिंब शक्ती विज्ञान संज्ञ. संज्ञ म्हणजे व्याख्या. विज्ञानमय कोशाची व्याख्याच आचार्यांनी केली आहे. अनुव्रज चित प्रतिबिंब शक्ती म्हणजे काय? चैतन्याची प्रतिबिंब शक्ती. मग आता आपण काय म्हटलं ते शिकलो आपण. जे आत्मया जीवाची संधी, ते जे प्रतिबिंब आहे, चैतन्याची प्रतिबिंब शक्ती, आणि ती जणू काही त्याच्याबरोबर जात असल्यासारखी ती भासते. अनुव्रज या शब्दाचा अर्थ, अनु म्हणजे मागे मागे जाणे, अनुकरण करणे इत्यादी. अनुव्रज चित्त प्रतिबिंब म्हणजे चिदाभास शक्ती. त्याला काय म्हणायचं? विज्ञान संज्ञ. चैतन्याची प्रतिबिंब शक्ती आहे, त्याच्या मागे मागे ती जात असल्यासारखी भासते. तो विज्ञानमय नावाचा कोश. आणि ज्याप्रमाणे देहावर अहंता म्हणजे देह म्हणजे मी, आणि गृहाधिकांच्या ठिकाणी ममता म्हणजे काय? मी आणि माझे, मी आणि माझे. दिवसभर सुरू असतं की नाही आपला? विचार करा. अखंड मी आणि माझे. दुसरं काय सुरू असतं? तोच तर व्यवहार सुरू असतो आपला 24 तास. हा देह म्हणजे मी, आणि देहामध्ये सर्वच आलं. मग बुद्धी म्हणजे मी आलंच त्याच्यात अर्थात.
आणि हा देह मी एकदा ठरला की उरलेले सर्व माझे ठरतातच. आता व्यवहारात ते माझेच राहणार आहे. घर माझंच राहणार आहे. टॅक्स भरावा लागणार आहे, अन्यथा दंड मलाच भरावा लागणार आहे. पण परमपूज्य डॉक्टर काकांनी छान दोन शब्द आणले आहेत आपल्यासाठी, आपल्या सोयीसाठी. कोणते? एक स्वामित्व आणि एक ममत्व. लक्षात ठेवायचं, लिहून ठेवा भिंतीवरती घराच्या. स्वामित्व माझंच असणार आहे व्यवहारामध्ये. घर माझ्याच नावावर असणार आहे, गाडी माझ्याच नावावर असणार आहे, रजिस्ट्रेशन करावं लागणारच आहे गाडीचं, इन्शुरन्स काढावं लागणारच आहे. हे स्वामित्वाचे भाग झाले. स्वामित्वात अडचण नाही आहे, अडचण ममत्वामध्ये आहे. माझं घर झाली सुरुवात. तुमच्यापेक्षा माझं घर किती छान आहे, किती छान सजवलं आहे, किती चांगलं फर्निचर आहे, किती महाग आहे, किती स्वच्छ आहे, किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. काय वय वर्ष 70 झालं तरी आम्ही अजून घरच सजवतो आहे. जणू काही मेल्यावर घेऊन जाता येणार आहे सोबत ते. अंतःकरण सजवण्याचा काही संबंध नाही. अंतःकरण सजवणं म्हणजे परमार्थ. इतकं ममत्व त्या घराचं. आणि मग तुलना, ममत्व असले की तुलना होणारच. कोणी माझ्याहून मोठं घर घेतलं, त्याच्या घरात स्विमिंग पूल असला की त्या स्विमिंग पूलचे दोष मी शोधायला लागतो. जाऊ दे, आत्ता आपला विषय नाही. सांगण्याचा मुद्दा एवढा की मी आणि माझं 24 तास हेच माझं सुरू असतं. आणि ह्याला ममता म्हणतात. तो मनोमय कोश. मी मगाशीच म्हणालो, मी सारखा मनोमयाचा संदर्भ आणणार आहे. स्पष्ट आपल्याला फरक कळला पाहिजे. त्यामुळे देहावर अहंता, गृहादिकांच्या ठिकाणी ममता, मनोमय कोश. त्याप्रमाणे कर्तृरूप म्हणजे मी करता, ह्या प्रत्ययाने अनुभवास येणारा म्हणजे विज्ञानमय कोश. काय आपल्याकडे फारसा वेळ नाही, पण शास्त्र शिकता शिकता आपला नेहमीच भर कशावरती राहिलेला आहे? अप्लाइड वेदांत. अप्लाइड वेदांत म्हणजे काय? आपल्याला कुठेही PhD करायची नाही, आपल्याला ग्रंथ लिहायचे नाही. मग कशासाठी शिकतोय मी हे? तर मला माझ्या जीवनात हे तत्त्वज्ञान वापरता आलं पाहिजे, त्याच्यासाठी शिकतोय. त्याला अप्लाइड वेदांत म्हणतात. हे वेदांतचं जे ज्ञान आहे, सिद्धांत आहे, ते कसे वापरायचे जीवनामध्ये, ते आत्ता मी जे बोललो की मी करता या प्रत्ययाने अनुभवास येणारा विज्ञानमय कोश. ज्याला अखंड असं वाटतं की मी करता आहे, मी करता आहे, मी केलं म्हणून झालं, माझ्यामुळे झालं, मी नसतो तर झालं नसतं. अतिशहाणा असेल तर तो असता तर सगळंच बिघडलं असतं. असं ज्याला अखंड वाटत राहतं, त्यांनी समजायचं की मी जबरदस्त विज्ञानमय कोशात अडकलेला आहे. वेदांत तर दूरच राहिला, व्यवहार सुद्धा मला शिकवतो की मी नसताना सुद्धा गोष्टी सुरळीत पार पडतात. मी आहे म्हणूनच गोष्टी घडतात असं अजिबात नव्हे. पण माझा अहंकार मला ते मान्य करू देत नाही, कारण मी करता. विज्ञानमय कोशाचं देणं आहे आपल्याला. आणि भगवंत भगवद्गीतेत अनेक ठिकाणी सांगतात आहेत की एवढ्या मोठ्या जगाच्या निर्मितीचं कार्य मी केलं, पण त्याचं बंधन मला का पडत नाही? कारण त्याचा कर्तृत्वाभिमान मी घेत नाही आणि कर्माच्या फलाची आसक्ती मला नाही. म्हणजे आपण जे कर्म करतो ती क्षुल्लक शब्दसुद्धा मोठा वाटेल, इतकं मोठं हे कर्म आहे जगाच्या निर्मितीचं. पण त्याचं बंधन परमेश्वराला नाही, ईश्वराला नाही, कारण तो मी केलं असं म्हणतच नाही, मी करता असं समजत नाही. माझ्या शक्तीने ते परस्पर केलेलं कार्य, मी केवळ निमित्त मात्र, कर्माध्यक्ष. कर्माध्यक्ष. एको देव सर्वभूतेषु गूढ. फार सुंदर श्रुती आहे श्वेताश्वतरमधली. एको देव सर्वभूतेषु गूढ, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा, कर्माध्यक्ष सर्वभूतादिवास, साक्षी चेतो केवल निर्गुणश्च. अप्रतिम श्रुती आहे.
तसं अध्यक्षाच्या केवळ असण्याने कार्य होतं, तो प्रत्यक्षात काहीही करत नाही, पण त्याच्या अधिष्ठानाशिवाय काही होऊ शकत नाही. त्याला म्हणून कर्माध्यक्ष म्हटलेलं आहे. असो, आपल्याला तिकडे आत्ता जायचं नाही. मुद्दा एवढाच की जेव्हा मी स्वतःला हे लावून घेतो तेव्हा लक्षात ठेवायचं की कर्तव्य कर्म उत्कृष्ट करायची आहेत आपापली. जी काही आपल्याला प्रपंचामध्ये जी आपली कर्तव्य असतील, नवरा म्हणून, बायको म्हणून, मुलगा म्हणून, आईवडील म्हणून, बहीण भाऊ, शा काय ऑफिसमधला, कार्यालयातला मॅनेजर म्हणून, एखाद्या संस्थेचं आपण कार्य करत असू त्याच्या संदर्भात आपण स्वीकारलेली कर्तव्य असतील, उत्कृष्ट पार पाडायची आहेत. पण मी करता नाही. कारण आपण एखाद्या विशिष्ट ठिकाणी असतो ना, ती ईश्वराची कृपा असते म्हणूनच असतो, लक्षात ठेवायचं. हे आपण विसरून जातो. कारण करताना करावं आपल्याला लागतं, त्यामुळे असं वाटतं मीच करताय. करता करविता तो आहे, आपण निमित्त मात्र असतो. यू हॅव टू अंडरस्टँड कॉम्प्रिहेन्सिव्ह ब्ल्यू प्रिंट ऑफ लाईफ अँड हॅव अ मॅक्रो व्ह्यू, नॉट द मायक्रो व्ह्यू. आत्ताच्या भाषेत बोललो थोडंसं. यू हॅव व्हेरी मायोपिक व्ह्यू ऑफ लाईफ, म्हणून आपल्याला असं वाटतं की मी करताय म्हणून. असो, तर हा मायेचा कार्यरूप विकार असलेला हा विज्ञानमय कोश पुन्हा एकदा हा ज्ञान क्रियाशक्ती संपन्न आहे निश्चित. कारण निश्चयात्मक वृत्ती सा बुद्धी अशी व्याख्याच आहे. निश्चय करणं, ज्ञान संपादन करणं, त्यांनी हा संपन्न आहे विज्ञानमय कोश. आणि मगाशी आपण सगळं चिदाभास आणि जीव समजून घेतलं. त्यामुळे हा जो बुद्धिस्त चिदाभास आहे त्याच्यामुळे बुद्धी कार्यान्वित होते. शुद्ध मराठी शब्द त्याला ॲक्टिवेट असं म्हणतात. कार्यान्वित होते बुद्धी. कारण बुद्धी मूळची कशी आहे आपण मगाशी शिकलो, जड आहे, अचेतन आहे. किती अचेतन आहे आपला विश्वास बसत नाही, पण जेवढं माझ्या समोरचा हा लॅपटॉप अचेतन आहे तितकी ती बुद्धी अचेतन आहे. पण जसं मी ते बटन दाबतो आणि त्याला त्याची बॅटरी पॉवर मिळते किंवा इलेक्ट्रिक पॉवर मिळते, तर काय काय दिसायला लागतं लॅपटॉपच्या स्क्रीनवर. असं वाटतं जणू काही चेतनच आहे. वाटतं की नाही? क्षणभर आपण विसरून जातो. सगळं विश्व दिसू शकतं त्या लॅपटॉपवरती, पण लॅपटॉप चेतनच, अचेतन. जितका हा लॅपटॉप अचेतन, हा फोन अचेतन, हा टेबल अचेतन, जे काही भिंत माझ्यासमोर ज्या सर्व वस्तू मला दिसत आहेत खोलीत, तितकी माझी बुद्धी अचेतन आहे. पण आपला विश्वास बसत नाही का? कारण इतके अनंत उद्योग करताना ती दिसते मनाप्रमाणेच, की विश्वासच बसत नाही की ती अचेतन आहे. पण मगाशीच आपण शिकलो, जर ती पंचमहाभूतात्मक आहेत तर ती अचेतनच असली पाहिजे. कारण पंचमहाभूत ही सर्व अचेतनच आहेत. त्यामुळे द फायनल प्रॉडक्ट ऑफ दॅट, इफ द रॉ मटेरियल इज अचेतन, द फायनल प्रॉडक्ट वुड बी अचेतन. काही फार आश्चर्य करण्यासारखं काही नाही त्याच्यात. पण होतं काय की त्या चिदाभासामुळे ती ॲक्टिवेट होते, कार्यान्वित होते. आणि मग त्याच्यामुळे बुद्धीमध्ये ज्ञान हा गुण उतरतो आणि मग बुद्धीला ज्ञान होतं. ती चेतन आहे असा भ्रम निर्माण होतो. इतके निश्चय करते किंवा मन आपलं इतकं संकल्प विकल्प करतं, इतकं अखंड, साध्या भाषेत बोलूया, वळवळ करतं, असं विश्वासच बसत नाही की अचेतन आहे. पण याला सगळ्यांना चिदाभासाचं काय आहे, अधिष्ठान आहे म्हणून. आणि त्यामुळे हा जो विज्ञानमय कोश आहे हा सकळ व्यवहार करणारा, शुभाशुभ, शुभ आणि अशुभ कर्मे करणारा, ज्याला आपण साध्या भाषेत पाप पुण्य, पुण्य पाप असं म्हणतो. कारण काय आहे, हा निश्चयरूपी आहे. किती तर्कशुद्ध आहे, सगळी मांडणी अत्यंत तर्कशुद्ध आहे वेदांताची. एखाद्या गोष्ट करण्याचा आपण पहिले निश्चय करतो की नाही, मगच ती गोष्ट करतो. हां, मी हे करणार. जाणीवपूर्वक केलेल्या गोष्टींबद्दल बोलतो आम्ही. नकळत समजा माझ्या पायाखाली आला एखादा काहीतरी छोटासा किडाबिडा आणि मेला, समजा माझं लक्ष नाही त्याच्याकडे, ते नकळत झालेलं कर्म आहे. मी जाणीवपूर्वक एखाद्याला मारणं, जाणीवपूर्वक एखाद्याला त्रास देणं, हे जाणीवपूर्वक हा जो शब्द आहे याचा अर्थ तो मी निश्चयात्मक केलेली ती कृती आहे. मग हे निश्चय करणारं कोण आहे आपल्यामध्ये, घटक कोणता आहे आपल्या देहामध्ये, तर हा विज्ञानमय कोश आहे. तो पुण्यही करण्याचा निर्णय तोच घेतो,
पापही करण्याचा निर्णय तोच घेतो. आता ते कशामुळे होतं हे सोडून द्या, आत्ता तो विषय नाही. मगाशी म्हणून मी एक पुसटचा उल्लेख केला होता 3 गुणांचा. वासना अजून एक घटक आहे, त्याचा आत्ता आपला विषय नाही आहे तो. पण शुभाशुभ अंतिमतः निर्णय ती बुद्धी घेते. शुभ कर्म करायचं का अशुभ कर्म करायचं. याच तर दृष्टीने आपल्याला काय मार्गदर्शन केलेलं आहे. शुभाशुभाभ्याम मार्गाभ्याम वहंती वासना सरित योग वसिष्ठ. पौरुषेण प्रयत्नेन योजनीय शुभे पथीही. शुभाशुभाभ्याम मार्गाभ्याम दोन्हींचे प्रवाह आपल्या अंतःकरणात आहे. त्याचं वाईट वाटण्याची काहीच आवश्यकता नाही, कारण आपल्याला जन्मच त्याच्यातून मुळात झालेला आहे. आपल्याला मानवी जन्म मिळाला त्या वासनेमुळेच मिळालेला आहे. त्यामुळे शुभ आणि अशुभ दोन्हीही कर्माची प्रेरणा असणार आहे. पण जाणीवपूर्वक अशुभ कर्म करायची नाही, ती टाळायची. त्याचा प्रवाह आटवून टाकायचा, जिरवून टाकायचा. शुभ कर्मांना प्रवाह तो करून द्यायचा. हे काम कोण करतं? हेही काम विज्ञानमय कोशच करतो, कारण हे निश्चयात्मक आहे. जसं ते शमदम माहिती असेल आपल्याला. दम म्हणजे इंद्रियांना आवरणं, शम म्हणजे मनाला आवरणं. मनामध्ये विचार आला, अरे किती छान गोष्ट आहे, एखाद्याची चोरावी, ती आला मनामध्ये विचार, शम चुकला. पण असं वाटलं तरी मी तसं करणार नाही, दम साधला, इंद्रियांना आवरलं. सगळं निश्चयात्मक आहे. हळूहळू दमानंतर शमही साधत जातो, विषय पुन्हा तो नाही. पण अशी शुभ आणि अशुभ कर्म करणारा म्हणजे पुण्य पाप करणारा कारण निश्चयरूपी आहे. आणि मग अर्थातच त्यामुळे त्यांची सुखदुःख रूप फळे भोगणारा विज्ञानमय कोश. आणि याच विज्ञानमय कोशामुळे जीव जो असतो तो नाना प्रकारच्या योनींमध्ये, मनुष्यापासून खालच्या आणि मनुष्याच्या तुलनेने वरच्या अनंत योनी आहेत, आपल्याला माहीत आहेत. त्यांना तो जन्माला जात येत असतो. आपल्याला आपला आधीचा जन्म आठवत नाही. म्हणजे आधीचा म्हणजे याच्या आधीचा नव्हे, अनंत जन्म जे आपले झालेले आहेत ते आठवत नाही. आणि जीवनमुक्त जमी या जन्मात झालो नाही तर पुढचे होणारे पण मला माहिती नाहीत. म्हणून आपल्याला ना फक्त या एका जन्माचंच कळतं. म्हणून तर इतकी आसक्ती जी वाटते, या जन्मातली बायको, या जन्मातला नवरा, या जन्मातले आईबाप. तोच प्रश्न परमार्थ विचारतो, अरे कोणत्या जन्मातल्या आईबापांचं घेऊन बसलास. त्याला म्हणतात टेकिंग अ स्टेप बॅक, लुकिंग ॲट द टाईमलाईन. स्वतःची एक टाईमलाईन आखून घ्यायची, काल्पनिक टाईमलाईन. मी जन्माला आलो ते वर्ष तिकडलं माहीत नाही, त्याच्याबद्दल बोलायचं पण नाही, भयानक भीती असते. पण हा एक जन्म झाला, असे अनंत जन्म कल्पना तर करू शकतो आपण निदान बुद्धीच्या पातळीवर. या जन्मात जे प्राप्त झालं त्याचे पुन्हा आपण म्हणालो कर्तव्य करायचीच आहेत, छान करायचे आहेत, आसक्ती नसायला हवी. त्यामुळे खालच्या वरच्या जन्माला जात येत असतो तो जीव. आणि हा जो विज्ञानमय कोश आहे हा शुद्ध आत्मचैतन्याच्या आता अत्यंत समीप आहे. कारण आपण कुठून सुरुवात केली होती? अन्नमय कोश, मग प्राणमय, मग मनोमय, विज्ञानमय. आता फक्त एकच कोश राहिला आणि काय आहे पुढे? सोलिव सुख. त्याला आत्म तत्व, आत्मा ब्रह्म असं म्हणतात. तर आत्मचैतन्याच्या अत्यंत समीप असल्यामुळे, शुद्ध असल्यामुळे, ह्या शुद्ध आत्मचैतन्याच्या तो समीप असल्यामुळे हा विज्ञानमय कोश म्हणजे बुद्धी पुन्हा अत्यंत प्रकाशमान असते. जे मगाशी आपण सगळं चिदाभास या संकल्पनेत समजून घेतलं, आणि त्याच्यामुळे ती बाह्य ज्ञान संपादन करू शकते. आणि म्हणूनच आत्म्याला, आपलं बुद्धीला आत्म्याची उपाधी असं म्हणतात. जेव्हा उपाधी हा शब्द आपण खूप वेळा ऐकला असेल. उपाधीची खरं शास्त्रीय व्याख्या आहे, जी असली तरी बिघडत नाही, नसली तरी बिघडत नाही, त्याला उपाधी म्हणतात. पण शास्त्र ज्याला उपाधी म्हणतं ते माझ्यासाठी विशेषण असतं. विशेषण म्हणजे काय? मी माझी ओळख करून देताना काय सांगतो, माहिती आहे का किती हुशार आहे मी, माझ्यासारखा यशस्वी, माझ्यासारखा कर्तृत्ववान. झाली सुरुवात गाडी, रेझ्युमी
माझं लिंक्डइन प्रोफाईल पाहिलं का तुम्ही? आता ते व्यवहारासाठी लागतं ते ठेवणं तो भाग वेगळा. पण माझ्या आतमध्ये लिंक्डइन असू नये, लिंक्डइनवर मी असावं, माझ्या आतमध्ये लिंक्डइन असू नये. आपण जरा भाषा बदलून घेऊया परमार्थची. आत्ताच्या भाषेत बोललं की लवकर कळतं. उपाधी, मुद्दा काय सुरू होता आपला? हे सर्व उपाधी आहेत, त्या असाव्यात. त्या असाव्या का नसाव्या खरं सांगायचं तर हा विषयही नाही आहे. त्या प्रारब्धाने जेवढ्या असायच्या आणि जशा असायच्या आणि जितक्या असायच्या तेवढ्याच असणार आहेत. पण त्या माझ्या अंतःकरणात ठाण मांडून बसलेल्या नसाव्या, कारण नाही तर त्याचं विशेषण होतं. देन आय कॅरी माय सेल्फ एव्हरीवेअर. अशा लोकांची देहबोली म्हणजे बॉडी लँग्वेज याच्यावरूनच आपल्याला कळतं. विज्ञानमय कोश, त्याला उपाधी म्हणतात. त्यामुळे बुद्धी जरी अंतःकरणाचा घटक असली तरी उपाधी जेव्हा हा शब्द शास्त्रामध्ये येतो तेव्हा आत्म्याची उपाधी म्हटलं की त्याचा निर्देश नेहमी बुद्धीकडेच असतो. आणि या दोन गोष्टींचा अध्यास होतो. त्याला बरेच शब्द आहेत. तादात्म्यध्यास म्हणतात, संसर्गाध्यास म्हणतात, अन्योन्याध्यास म्हणतात. म्हणजे आत्म्याचा अध्यास बुद्धीवर, बुद्धीचा अध्यास आत्म्यावर. म्हणून आत्मा सत्य आहे तर बुद्धी सत्य वाटते, आणि बुद्धी विनाशी आहे तर आत्मा विनाशी वाटतो. म्हणून मी मरणार असं वाटतं, म्हणून मरणाची भीती वाटते. त्याला म्हणतात अन्योन्याध्यास, एकमेकांचा एकमेकांवर झालेला अध्यास. त्याला व्यवहारातलं प्रसिद्ध उदाहरण देतात. लोखंडाचा गोळा आहे, कल्पना करा. खूप तापवला अग्नीमध्ये, प्रचंड तापवला, गरम इतका की काही वेळाने तो लाल बुंद दिसायला लागतो. पाहिलं असेल तुम्ही कदाचित लोहाराकडे. लोखंड ज्या तापवतात ना भट्टीमध्ये, लाल बुंद दिसतं. म्हणजे काय, लोखंड दिसतच नाही, असं वाटतं हा अग्नीचाच गोळा आहे. म्हणजे काय झालं, त्या गोळ्याचं जे गोलपण आहे ते अग्नीवरती आरोपित झालं, आणि अग्नीचं जे तेज आहे ते त्या लोखंडावर आरोपित झालं. याला काय म्हणायचं, अन्योन्याध्यास, एकमेकांचा एकमेकांवर अध्यास. आणि हे झाल्यामुळे काय होतं की जीव म्हणजे आपण सर्वजण हे बुद्धीलाच आपण चेतन समजतो. का म्हणून बुद्धी चेतन वाटते? जड आहे ती असताना, जे मगाशी बोललो, ती चेतन त्याच्यामुळे वाटते कारण आत्म्याचा अध्यास तिच्यावरती होतो, चेतनत्वाचा. ती ज्ञानरूप वाटायला लागते. तीच आत्मा आहे असं मी समजतो. आत्मा आहे असं समजतो म्हणजे तीच मी आहे असं मी समजतो. खरं ती जड आहे, ती अचेतन आहे, पण ती त्या आत्मतत्वाच्या सान्निध्यामुळे इतकी कार्यप्रवण असते, आणि त्या आत्मतत्वाचं सर्व अध्यास तिच्यावरती होतो, आणि तिचा अध्यास आत्मतत्वावरती होतो. अन्योन्य अध्यास मगाशी आपण शिकलो. आणि म्हणून जीव बुद्धीलाच काय समजतो, चेतन समजतो, ज्ञानरूप समजतो, आत्मरूप समजतो. असा विज्ञानमय कोश. त्याचं मनोमयाबरोबर असलेलं थोडंसं अजून जे एक नातं आहे, ते एकमेकांच्या आतबाहेर कसे आहेत, विज्ञानमय कोशामध्ये अडकलेल्यांची लक्षणं काय आहे, आणि आपला नेहमीचा या पंचकोशांचा किंवा चार देहांचा आपण विचार केला होता, त्याच्यामध्ये शेवटचा महत्त्वाचा मुद्दा असलेला म्हणजे निरास. या सर्वाचा निरास कसा करायचा, म्हणजे थोडक्यात माझी बुद्धी म्हणजे मी नव्हे, हे कसं समजवून घ्यायचं, हाऊ टू ऑपरेशनलाइज दिस, हे सगळं आपण पुढच्या वेळेला विचार करूया. आणि विज्ञानमय कोशाच्या विचाराला तिथे आपण मग विराम देऊ. आज आपली वेळ झालेली आहे, आपण इथे थांबूया आणि आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. योगायोगच असं म्हणायला पाहिजे की आजचा 100वा आपला सेशन आहे, आणि आजचा जो विषय घेतला विज्ञानमय कोशाचा, तो हे माझ्या मते अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. मंगेश दादा, आपल्याला याच्यानंतर प्रश्नोत्तराला वेळ असेल का भजन सेवेनंतर? घेऊ शकतो एक दोन घेऊ प्रश्न. शकतो. ओके. आज आपल्याकडे अमृताताई आज आहेत भजन सेवा द्यायला.
त्यांची ओळख तर आहेच आहे सगळ्यांना. आज त्या नारायण महाराज रचित सोहम करोनीत ध्यान हे भजन आपल्याला सादर करतील. अमृताजी. जय श्रीराम मंगेश दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार करते. अमृता, आवाज थोडासा वाढवशील? थोडासा आवाज वाढव. येतोय आता? हो. सोहम करो नित ध्याना, चेतन चंद्र डोले. सोहम करो नित ध्याना, चेतन चंद्र डोले. चेतन चंद्र डोले, चेतन चंद्र डोले, चेतन चंद्र डोले. सोहम करो नित ध्याना, चेतन चंद्र डोले. को हम काय को करते, को हम काय को करते. पुंडलिका मन ले, पुंडलिका मन ले. चेतन चंद्र डोले. सोहम करो नित ध्याना, चेतन चंद्र डोले. नाभि कमल से खूब चढ़त है, नाभि कमल से खूब चढ़त है. अंदर श्वास खिले, अंदर श्वास खिले. चेतन चंद्र डोले. सोहम करो नित ध्याना, चेतन चंद्र डोले. सहजासन का आसन ठाड़ा, सहजासन का आसन ठाड़ा. प्रेम प्रभु ये दिखे, प्रेम प्रभु ये दिखे. चेतन चंद्र डोले. सोहम करो नित ध्याना, चेतन चंद्र डोले. नारायण कहे मान पियारे, नारायण कहे मान पियारे. अमृत भर कर पी ले, अमृत भर कर पी ले. चेतन चंद्र डोले. सोहम करो नित ध्याना, चेतन चंद्र डोले. सोहम करो नित ध्याना, चेतन चंद्र डोले. चेतन चंद्र डोले. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. अप्रतिम.